अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. असं समुद्राला म्हणू शकण्याची धमक असणारे आपण तरुण. गुगलवर युथ असं टाकलं ना तर व्याख्या येतात, ज्याचा साधारण अर्थ असा आहे की समाजाची शक्ती असणारे म्हणजे युवा, समाजामध्ये काहीतरी विधायक बदल घडवून आणण्याची शक्ती असणारे, सामर्थ्यवान, निडर, निधड्या छातीचे असे आपण तरुण. रील्सचा मध्ये उल्लेख झालाच, पण सोशल मीडियावर काही काही ज्या बऱ्या गोष्टी आमच्या हाती लागतात, काही चांगले रील्सही व्हायरल होतात. त्यातला तुम्ही सगळ्यांनी कदाचित पाहिला असेल, जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओमध्ये व्हायरल झाला, ज्यात त्यांनी असं म्हटलं होतं की साहित्य, नाट्य, कला ह्या कोणत्याही समाजाच्या वोकल कॉर्ड्स आहेत, स्वरतंतू आहेत, म्हणजे समाजाचा आवाज आहे या गोष्टी. आणि आवाज नसेल तर काय, हे मी वेगळं सांगायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द संमेलन. हे 2 दिवस आपण सगळे एकमेकांच्या साथीनं एकत्र कलेविषयी चर्चा करणार आहोत, आपल्या विचारांची देवाणघेवाण करणार आहोत, वेगवेगळी सादरीकरण बघणार आहोत. साहित्य, नाट्य, कला या क्षेत्रातल्या भविष्यातल्या काही योजना आपण एकमेकांसोबत वाटून घेणार आहोत. आणि हे सगळं एकमेकांच्या बरोबरीनं करणं, कलाप्रेमी आणि कलाकार यांची एकत्रित ऊर्जा अनुभवणं हा खरंच एक सुंदर अनुभव असेल, यात शंका नाही. एक पुस्तक आहे, माणूस असा का वागतो, अंजली चिपलकट्टी यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकात एक वाक्य असं आहे, स्वतःचं सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस.